सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। राणे कुटुंबियांमुळे तुम्हा आम्हाला जनसेवा करण्यासाठी लोकप्रतिनिधी पक्षाची पदे मिळाली आहेत। त्यामुळे भविष्यात राणे कुटुंबियांचे नुकसान होणार नाही याची काळजी समर्थकांनी घेतली पाहिजे। त्यासाठी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व राणे कुटुंबियांचे हात बळकट करायचे असतील तर राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकसंध राहिले पाहिजे। त्यामुळे मित्रपरिवाराची एकजूट सामाजिक उपक्रमांसाठी कायम ठेवूया, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले। सर्वांनी आपल्या कुटुंबाच्या शुभेच्छा साजऱ्या करायच्या आहेत आणि सण हा आपुलकीचा, आनंदाचा, उत्साहाचा आहे। त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या शुभेच्छा पुष्पगुच्छ एका मागोमाग एक घेऊन या ठिकाणी धूमधडाक्यामध्ये साजरा होत आहे। कारण सन्माननीय राणे साहेबांच्या सुरुवातीपासून त्यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। प्रशासनाचा त्यांना मोठा गाढा अभ्यास आहे आणि पुन्हा एकदा त्यांची जिल्हा परिषदवर निवड झालेली आहे। म्हणून मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय जय। गोट्या सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे की सकाळपासून मी बघतोय, म्हणजे काल रात्रीपासूनच गोट्या सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो। आज त्यांच्या मतदारसंघामध्ये जोरात वाढदिवस साजरा झाला आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद किंवा मतदारांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, कार्यकर्त्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आज सकाळच्या त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळालं। त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब सुद्धा मुद्दाम वेळ काढून त्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांना सुद्धा पालकमंत्री साहेबांनी वेगळे आशीर्वाद दिलेले आहेत। मी स्वयंभूकडे प्रार्थना करीन की पालकमंत्री साहेबांनी जे आशीर्वाद दिले आहेत ते खरोखर सत्यात उतरून देईल आणि गोट्या सावंत आमच्या राणे साहेबांचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता उत्तरोत्तर त्याची वाढ होऊन देत अशी या निमित्ताने मी आशा व्यक्त करतो। पुन्हा एकदा माझ्या मित्राला मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्र बाळावंतू परिवारातील ज्येष्ठ परममित्र गोट्या सावंत साहेब यांच्या जन्मदिवस सोहळा निमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र परिवाराचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। खरोखरच बाळावंतूंच्या नंतर आम्हाला त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं। त्याबद्दल गोट्या सावंत साहेब त्यांचा जन्मदिवस सोहळा साजरा होत आहे। त्यांनी हा परिवार, हा मित्र परिवार अशा पद्धतीने राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच मित्रांना घेऊन या ठिकाणी त्यांनी तिची वाटचाल केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। असं त्यांना या पद्धतीने यापुढेही सर्व मित्र परिवारांना घेऊन ही वाटचाल अशीच कार्यरत राहो अशी मी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।